Hello student, welcome in the biology lecture. Now we are at the last step of the experimental series. आपण first पाहला ग्रिफिथ experiment, दूसरा पाहला एव्हरी मॅकलॉइड अँड मॅकॅर्टी experiment. Now today we are going to discuss about the Hershey-Chase experiment. आपण लास्ट लेक्चर मध्ये एव्हरी मॅकलॉइड आणि मॅकॅर्टीच्या एक्सपेरिमेंट मध्ये पाहिलं होतं फायनल पॉइंट मध्ये की फायनली 1952 मध्ये अल्फ्रेड हार्से अँड मार्था चेस prove that DNA is a genetic material by using bacteriophage. कशाचा यूज केला त्यांनी? बॅक्टेरियोफेगचा यूज केला. हे आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. तर आता डिटेल मध्ये पाहू आपण की या हार्से आणि चेसनी काय केलं. बघा मग हार्से अँड चेस. तर यामध्ये सुरुवातीला फर्स्ट पॉइंट मध्ये असं करायचं, हार्से अँड चेस, हार्से अँड चेस work with viruses that infect bacteria. viruses कोणाला इन्फेक्ट करतात? बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतात. and that is bacteriophage. that is bacteriophage. बघा मोठा एक्सपेरिमेंट आहे थोडा. तर सुरुवातीला काय आहे, हार्से अँड चेस यांनी कशासोबत वर्क केलं किंवा कशावरती वर्क केलं? त्यांनी व्हायरसेस वरती वर्क केलं. आणि ते व्हायरसेस कोणाला इन्फेक्ट करतात? मग बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतात. दॅट इज बॅक्टेरियोफेज. अँड दॅट बॅक्टेरियोफेज कंपोज्ड ऑफ, त्याच्यामध्ये काय असते? कंपोज्ड ऑफ डीएनए अँड प्रोटीन. काय असते त्याच्यामध्ये? डीएनए आणि प्रोटीन असते. बघा आता यांनी दोन प्रकारचे रेडिओ फॉस्फरस आणि रेडिओ ऍक्टिव्ह सल्फर यूज केलेले आहेत. तर त्याच्या आधी सुरुवातीला आपण त्यांचं कशासोबत वर्क केलं, त्यांनी ते व्हायरस कशाला अफेक्ट करते आणि त्याच्यामध्ये काय काय असते. मग त्या बॅक्टेरियोफेज मध्ये काय असते? मग डीएनए अँड प्रोटीन. त्यानंतर दुसऱ्या पॉइंट मध्ये असं करायचं की त्यांनी कशाचा यूज केला? दे यूज रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फरस. दे यूज radioactive phosphorus P32 for some viruses. काही व्हायरसेस साठी त्यांनी काय यूज केलं? P32. and कोणता मग? रेडिओ ऍक्टिव्ह सल्फर यूज केला त्यांनी दुसरा. and रेडिओ ऍक्टिव्ह सल्फर S35 for some other viruses. बघा बरोबर काय करू राहिले ते. आता त्यांनी काय केलं की काही व्हायरसेस साठी त्यांनी रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फरस P32 यूज केला आणि काही व्हायरसेस साठी त्यांनी रेडिओ ऍक्टिव्ह सल्फर S35 यूज केला. मग बघा आता पुढे काय आहे. तर मग त्यांनी काय केलं बघा, they grow some viruses on radioactive phosphorus, and some other grow, आणि काही जे आहेत बाकीचे, they grow some viruses on radioactive phosphorus and some viruses on radioactive sulfur. बघा आता पुढे काय आहे. तर पॉइंट बघा आता शांततेत काय आहे. त्यांनी काय केलं? त्यांनी काही व्हायरसेस रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फरस वरती ग्रो केले आणि काही व्हायरसेस त्यांनी रेडिओ ऍक्टिव्ह सल्फर वरती ग्रो केले. मग जे व्हायरसेस बघा, viruses grow on radioactive phosphorus. where radioactive, ते कसे राहिले? मग रेडिओ ऍक्टिव्ह राहिले. बघा रे काय सांगू राहिलो मी, हा पॉइंट लक्षात घ्या. काय तर जे व्हायरसेस रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फरस वरती ग्रो केले ते रेडिओ ऍक्टिव्ह राहिले आणि जे
रेडिओ ऍक्टिव्ह सल्फर वरती ग्रो केले ते रेडिओ ऍक्टिव्ह राहिले नाही. बघा काय तर द व्हायरसेस ग्रो ऑन रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फोरस कंटेन रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फोरस कंटेन. बघा याच्यामध्ये काय आहे व्हायरसेस ग्रो ऑन रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फोरस. जे व्हायरसेस रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फोरस वरती ग्रो केले त्याच्यामध्ये काय होता बघा मग कंटेन रेडिओ ऍक्टिव्ह डीएनए. कंटेन radioactive DNA, not radioactive protein, not radioactive protein. बघा का बरं असं मग because DNA contain phosphorus. because डीएनए कंटेन फॉस्फोरस. फॉस्फोरस असते डीएनए मधून म्हणून तो काय असते तर रेडिओ ऍक्टिव्ह. बघा याच्याच आपण आता अपोजिट पॉइंट लिहिणार आहे. काय म्हटलं आपण की जे व्हायरसेस रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फोरस वरती ग्रो केले त्याच्यामध्ये काय होता रेडिओ ऍक्टिव्ह डीएनए होता, रेडिओ ऍक्टिव्ह प्रोटीन नव्हतं. कारण की डीएनए मध्ये काय असते फॉस्फोरस असते. बिकॉज डीएनए कंटेन फॉस्फोरस. बिकॉज डीएनए कंटेन फॉस्फोरस नॉट प्रोटीन. नॉट प्रोटीन. प्रोटीन मध्ये फॉस्फोरस नसते, डीएनए मध्ये फॉस्फोरस असते. मग बघा आता पुढे काय होईल आणखी हाच पॉइंट कंटिन्यू करा. जसा तसाच व्हायरसेस ग्रो ऑन. आता इथे रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फोरस आहे तर आपल्याला इथे लिहावं लागेल ग्रो ऑन रेडिओ ऍक्टिव्ह सल्फर. ग्रो ऑन रेडिओ ऍक्टिव्ह सल्फर कंटेन. आता याच्यामध्ये रेडिओ ऍक्टिव्ह डीएनए होता तर याच्यामध्ये आपल्याला काय दाखवावं लागेल रेडिओ ऍक्टिव्ह प्रोटीन. बघा डीएनए प्रोटीन मध्येच खेळ आहे सर्व. नॉट रेडिओ ऍक्टिव्ह डीएनए. नॉट रेडिओ ऍक्टिव्ह डीएनए. बघा जे व्हायरसेस रेडिओ ऍक्टिव्ह सल्फर वरती ग्रो केले त्यांच्यामध्ये रेडिओ ऍक्टिव्ह प्रोटीन होतं पण रेडिओ ऍक्टिव्ह डीएनए नव्हता. बिकॉज कारण बघा ना आता जसा तसाच कसा बिकॉज प्रोटीन मध्ये काय असते सल्फर. बिकॉज प्रोटीन कंटेन सल्फर नॉट डीएनए. डीएनए मध्ये सल्फर नसते म्हणून ते त्याच्यामध्ये काय आहे प्रोटीन्स आहेत दॅट कंटेन प्रोटीन. ओके बघा पॉइंट शांततेत बघा. हा चौथा पॉइंट अत्यंत महत्वाचा आहे. आपण काय म्हटलं पहिले की त्यांनी काय केलं काही व्हायरसेस रेडिओ ऍक्टिव्ह बघा लक्षात घ्या ते काय करून आले. त्यांनी पहिली गोष्ट म्हणजे दोन टाइपचे रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस यूज केले. एक म्हणजे रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फोरस P32, दुसरा म्हणजे रेडिओ ऍक्टिव्ह सल्फर S35. काही व्हायरस त्यांनी रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फोरस वरती ग्रो केले, काही व्हायरस त्यांनी रेडिओ ऍक्टिव्ह सल्फर वरती ग्रो केले. जे व्हायरसेस रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फोरस वरती ग्रो केले त्यांच्यामध्ये रेडिओ ऍक्टिव्ह डीएनए आढळला, रेडिओ ऍक्टिव्ह प्रोटीन आढळलं नाही. कारण की डीएनए मध्ये फॉस्फोरस असते. काही व्हायरसेस की जे सल्फर वरती ग्रो केलेले आहेत त्यांच्यामध्ये रेडिओ ऍक्टिव्ह प्रोटीन आढळलं, रेडिओ ऍक्टिव्ह डीएनए आढळला नाही. कारण की प्रोटीन मध्ये सल्फर असते, डीएनए मध्ये सल्फर हे नसते. तर अशा प्रकारे यांनी हे दोन प्रकारचे एक्सपेरिमेंट केले. मग बघा आता काय आहे की जो बॅक्टेरियोफेग आहे रेडिओ ऍक्टिव्ह फेजेस हे काय करतात बघा. आता रेडिओ ऍक्टिव्ह फेजेस were allowed to infect. बघा आता हे इन्फेक्ट करण्यासाठी ठेवून द्यायचे. allowed to infect the bacteria and that is कोणत्या बॅक्टेरियाला इन्फेक्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं तर इसरचिया कोलाई नावाच्या बॅक्टेरियाला इन्फेक्ट करण्यासाठी ठेवून द्यायचे. इसरचिया कोलाई बॅक्टेरिया. रेडिओ ऍक्टिव्ह फेजेस म्हणजे जे रेडिओ ऍक्टिव्ह फेजेस आहेत की ज्यामध्ये एका व्हायरस मध्ये रेडिओ ऍक्टिव्ह सल्फर आहे, एका व्हायरस मध्ये रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फरस आहे, त्यांना जसंच्या तसंच त्या बॅक्टेरियल सेलला इन्फेक्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं. मग बघा ऍज इन्फेक्शन प्रोसीड, जसं इन्फेक्शन पुढे जाईल, ऍज इन्फेक्शन प्रोसीड
त्यांची जी व्हायरल कोट आहे, व्हायरल कोट रिमूव्ह होते. व्हायरल कोट इज रिमूव्ड बाय सेंट्रीफ्युगेशन. कशाने रिमूव्ह होते ते? तर सेंट्रीफ्युगेशनने. बघा सेंट्रीफ्युगेशन मध्ये जसं आपण आपलं थ्रेचर असते, थ्रेचरची कशी चाळणी मागे पुढे होते, लाईक दॅट प्रोसेस कॉल्ड ॲज सेंट्रीफ्युगेशन. सेंट्रीफ्युगेशनने काय होते मग? ती एम्प्टी व्हायरल कोट काय होते? रिमूव्ह होते. मग आता आपल्याला पाहायचं आहे की काय झालं. ऍक्च्युअली तुमच्या डायग्राम मध्ये सर्व दिलेलं आहे. बघा डायग्राम पाहून घ्यायची. त्यामध्ये तुम्हाला एका साईडने रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फरस, रेडिओ ऍक्टिव्ह सल्फर, प्रोटीनचं दिसेल, डीएनएचं दिसेल. ती डायग्राम पण या पॉइंटच्या लास्ट मध्ये ती डायग्राम पण काढायची, कारण की ती डायग्राम पण महत्वाची आहे. तर आता काय झालं बघा, हा समजा इथं हा बॅक्टेरिया आहे, याला इन्फेक्ट केलं एका व्हायरसने, तुमच्या डायग्राम मध्ये आहेच ते सर्व. त्यानंतर हा दुसरा बॅक्टेरिया आहे की ज्याला पण इन्फेक्ट केलं, कशाने? व्हायरसने इन्फेक्ट केलं. हे अशा प्रकारे डायग्राम तुमच्यामध्ये आहेच. म्हणजे आता पाहूया आपण काय होते. बघा यामध्ये पुढे असं आहे आता की बॅक्टेरिया विच वेअर इन्फेक्टेड बाय, बघा की जो बॅक्टेरिया विच वेअर इन्फेक्टेड बाय radioactive DNA, infected by radioactive DNA, where radioactive, तो radioactive राहिला, where radioactive, and bacteria which were infected by, and bacteria which were infected by radioactive protein were not radioactive. जो रेडिओ प्रोटीन ने इन्फेक्ट केला होता तो रेडिओ ऍक्टिव्ह राहिला नाही. समजा याच्यामध्ये प्रोटीन आहे, तर हा रेडिओ ऍक्टिव्ह राहणार नाही. यामध्ये डीएनए आहे तर हा रेडिओ ऍक्टिव्ह राहील. याचा अर्थ काय आहे? व्हॉट इट इंडिकेट्स दॅट? सो इट इंडिकेट्स दॅट, बघा ना मग काय इंडिकेशन मिळते आपल्याला याच्यावरून? इट इंडिकेट्स दॅट, आपण कंटिन्युएशन मध्येच लिहू आपण. इट इंडिकेट्स दॅट प्रोटीन डिड नॉट ट्रान्सफर, प्रोटीन ट्रान्सफर झालं नाही. प्रोटीन डिड नॉट ट्रान्सफर इनटू बॅक्टेरिया. बॅक्टेरियामध्ये प्रोटीन ट्रान्सफर झालं नाही. देअरफॉर आपण काय सांगू शकतो बघा मग? देअरफॉर यावरून आपण असं सांगू शकतो की देअरफॉर डीएनए इज अ जेनेटिक मटेरियल. यावरून आपण असं म्हणू शकतो की डीएनए काय आहे? हा जेनेटिक मटेरियल. कारण की डीएनए हा व्हायरस मधून बॅक्टेरियामध्ये ट्रान्सफर झाला, प्रोटीन व्हायरस मधून बॅक्टेरियामध्ये ट्रान्सफर झाला नाही. सो देअरफॉर वी सेज दॅट डीएनए इज अ जेनेटिक मटेरियल. त्यावरून त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं की डीएनए हा जेनेटिक मटेरियल आहे. कारण की हे जे प्रोटीन आहे, हे प्रोटीन या व्हायरस मधून बॅक्टेरियामध्ये आलं नाही. हे जे डीएनए आहे, डीएनए या व्हायरस मधून बॅक्टेरियामध्ये आला. म्हणजेच काय? धिस इज द ट्रान्सफॉर्मिंग मटेरियल which is DNA is a transforming material which is transmit from virus to bacteria. हा जो वरचा काढलेला आहे हा काय आहे? व्हायरस आहे. आणि हा जो खालचा आहे हा काय आहे? बॅक्टेरिया आहे. म्हणजे यामधलं डीएनए बॅक्टेरियामध्ये उतरते. म्हणजे हाच काय आहे? ट्रान्सफॉर्मिंग मटेरियल आहे. डायग्राम मध्ये तुम्हाला स्पष्ट दिलेलं आहे. सो फ्रॉम धिस एक्सपेरिमेंट we surely conclude that the DNA is a transforming material, not the protein. शेवटी दोनच राहिले होते की डीएनए आहे की प्रोटीन आहे. मग डीएनए आहे की प्रोटीन आहे याचं चेक करण्यासाठी हार्से आणि चेसने बॅक्टेरियोफेजचा यूज केला. आणि त्यामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी स्टेप केल्या. आणि यामधला लास्ट पॉइंट जो आहे की काही वेळेस काय होते की सम टाइम आफ्टर द इन्फेक्शन, बघा काय होते, काही वेळेस काय होते, sometime
after infection to bacteria, after infection to bacteria काय होते बघा, radioactivity for P and S will be tested. काय केलं जाते, P ची आणि S ची, P म्हणजे फॉस्फरस, S म्हणजे सल्फर, यांची रेडिओ ऍक्टिव्हिटी टेस्ट केली जाते. किंवा आफ्टर द इन्फेक्शन टू बॅक्टेरिया, बॅक्टेरियाला इन्फेक्शन झाल्यानंतर आफ्टर इन्फेक्शन टू बॅक्टेरिया रेडिओ ऍक्टिव्हिटी फॉर P अँड S विल बी टेस्टेड. मग तुम्हाला माहितच आहे की रेडिओ ऍक्टिव्ह काय राहणार, त्या बॅक्टेरियामध्ये रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फरस राहणार, रेडिओ ऍक्टिव्ह S राहणार नाही. बघा मग ओनली रेडिओ ऍक्टिव्ह P वॉज फाउंड इन द बॅक्टेरिया. काय सापडतं फक्त, ओनली radioactive P was found in bacteria, बॅक्टेरिया मध्ये फक्त रेडिओ ऍक्टिव्ह पीस फाउंड होते. आणि दिस इंडिकेटिंग दॅट, यावरून काय इंडिकेशन मिळते, इंडिकेटिंग दॅट DNA is a genetic material. DNA is a genetic material. हा शेवटचा पॉइंट आहे की डीएनए हा जेनेटिक मटेरियल म्हणण्याचा. याच्यावरून समजते की डीएनए काय आहे, हे जेनेटिक मटेरियल आहे. बघा आपण लास्टच्या 3 लेक्चर पासून आपण टोले घेऊन आलो, वेगवेगळे एक्सपेरिमेंट करून आलो. ग्रिफिथने सांगितलं की समथिंग इज अ ट्रान्सफॉर्मिंग मटेरियल, कॉल्ड हिम ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. देन एव्हरी मॅकलॉइड आणि मॅककार्टीने एक्सपेरिमेंट केला, सांगितलं की डीएनए इज अ जेनेटिक मटेरियल, बट ऑल बायोलॉजिस्ट नॉट कन्व्हिन्स्ड. फायनली इन 1952 अल्फ्रेड हार्से अँड मार्था चेस they performed the experiment on viruses that infect the bacteria and called him bacteriophage. That bacteriophage contained DNA and protein. And for the experiment of Harsey and Chase, they used the 2 types of radioactive substances, that is radioactive phosphorus P32 and radioactive sulfur S35. They use radioactive phosphorus for the some viruses and radioactive sulfur for the other viruses. Look at here, they grow some viruses on the radioactive phosphorus and some viruses on radioactive sulfur. The viruses grow in the radioactive phosphorus contain radioactive DNA, not radioactive protein, because DNA contain phosphorus, not protein. In that DNA phosphorus is present, but in the protein phosphorus is not present. So what is present in the protein? Look at here, viruses grow on radioactive sulfur, contain radioactive protein, not radioactive DNA, because protein contains sulfur, not DNA. In the DNA there is the absence of sulfur. So from this they conclude that radioactive phages were allowed to infect the bacteria, that is Escherichia coli. Escherichia coli, it's a type of bacteria. That radioactive phages allowed to infect for some time, and after the infection or as the infection proceed, the outer viral coat of that bacteria become removed by the centrifugation. Look at here, this is the word centrifugation. Centrifugation means what? Like that process, centrifugation, the outer viral coat is removed after the centrifugation. The bacteria which were infected by radioactive DNA, were radioactive, and the bacteria infected by radioactive protein were not radioactive. So what it indicates? It indicates that protein from virus did not transfer into the bacteria. It means this is clearly indicate that DNA is a genetic material. But sometimes there is a testing of radioactivity for phosphorus and sulfur. After the infection of bacteria, radioactivity of phosphorus and sulfur will be tested, and we know the phosphorus will
always radioactive. Only radioactive P was found in bacteria, and this finally indicates that DNA is genetic material. Now all biologists convinced to Hershey and Chase experiment. Hershey and Chase experiment, they perform the experiment with the help of bacteriophage. They use two different types of radioactive substances, and after the final result they says that DNA is a genetic material, and all biologists were convinced, and finally it says that DNA is a genetic material. तर बघा रे पोरो, हे असं आला, फायनली सांगितलं गेलं, सर्व त्याला मान्य झाले, सर्व बायोलॉजिस्ट जे आहे, सर्व जीवशास्त्रज्ञ जे आहेत ते त्याला मान्य झाले किंवा ठीक आहे डीएनए हे जेनेटिक मटेरियल आहे, कारण की त्यांनी एक्सपेरिमेंटल प्रूफ दिला की बघा जे खाली उतरलं, खाली कोणतं उतरलं, डीएनए खाली उतरला, प्रोटीन खाली उतरला नाही, म्हणजे ट्रान्सफॉर्मिंग मटेरियल कोणता आहे तर डीएनए आहे. डीएनए शिवाय कोणताच नाही आहे, ना प्रोटीन आहे, ना कार्बोहायड्रेट आहे, ना आरएनए आहे. ओनली डीएनए इज अ जेनेटिक मटेरियल. सो इन दिस वे वी ऑलरेडी completed the Griffith experiment, every McLeod and McCarthy experiments, and last one Hershey-Chase experiment. Okay, so the remaining portion of this chapter we will see in the next lecture. Thank you.